मित्रांनो समोर बघू शकता वडकरांचा रॉकेट सर्जा 2526 आणि पिंट्या। तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही सुंदर संतोष शेठ तोडकर विटावा ठाणे यांचा सुंदर आणि इकडे साई। दीपक शेठ पाटील चिरले आणि काना पाटील यांचा बिनजोड किंग महबूब सुद्धा आहे आज मैदानाला। आणि तिकडे शॉटगन मेहरबान राजा आणि सर्जा। मित्रांनो सप्तेश हिंदकेसरी सुंदर आता निघालाय पळण्यासाठी। मित्रांनो लखन पण आहे, संध्याकाळ झाली तेव्हा लखन दिसलाय मित्रांनो आपल्याला, डबल हिंदकेसरी लखन। तर मित्रांनो आपल्याला आता संध्याकाळ झाली आणि अर्जुन सुद्धा दिसलाय हिंदकेसरी अर्जुन। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे विषय काय आहे। उद्या आपण जाणार ते म्हणजे फॉर्च्युनरच्या मैदानासाठी श्रीनाथ केसरी। तर आता आपण निघालोय आणि पहिली गोष्ट तर म्हणजे आपला प्लॅन चेंज होता। आम्ही इकडून आमच्या शिरवळला जाणार होतो, तिकडे आपला बैल असतो आणि तिथून आपली गाडी होती, पण तसं काही झालं नाही। तर आता आम्ही आलो इथं हायवेवरला आलोय आणि सुमित इकडे बघ रे, मंग्या आहे, सुमित आहे, दादू आणि पापी आहे। आणि आता आम्ही इथून निघू आणि डायरेक्ट मग बघू, आता डायरेक्ट बस पकडू तिकडेच जाऊ, नाहीतर मग आहेच आपलं शिरोळला उतरून तिकडून आपली गाडी आहे तिकडून जाऊ मग। तर चला भेटूया मध्ये मध्ये। तर मित्रांनो आता ट्रॅव्हल्स भेटले, फार घाम फुटला पण इथं गाडी चालू नाही त्याच्यामुळं आता इथून आम्ही शिरोळला जाणार आहे। शिरोळवरून मग आपली गाडी आहे, मग तिथून आपण डायरेक्ट अड्ड्यामध्ये जाऊ आणि भरपूर मजा येणार आहे। आणि म्हणजे बोलायसारखं म्हणजे फुल पब्लिक असणार आहे, 101 बैल आपल्याला बघायला भेटतील। त्यामुळं कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। भरपूर दिवसानंतर मी असं सांगतोय की जेणेकरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि इकडे आपल्याकडे सुमित भाई आहे आपला आणि बाकी मेंबर्स आपल्या पुढच्या सीटवर आहेत। आता इथून जेमतेम आम्ही 12 ते 1 वाजेपर्यंत पोहोचू शिरवळला, तिथून मग आम्ही जाऊ डायरेक्ट ते म्हणजे मैदानामध्येच। तर चला भेटूया, तुम्हाला दाखवतो। बाहेर बघू शकता तुम्ही मस्त वरची स्लीपरची सीट भेटली, इथून मागं बस, मस्त बसमध्ये बसलो आता आपण, एकदम कडक असा माहोल आहे। तर चला भेटूया पुढे। तर मित्रांनो 2 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो शिरवळला आणि आपली गाडी आता इथून पुढं। रात्री तर काय चेहरा दिसणार नाही, एकदम हालत बेहाल झाले। तर चला डायरेक्ट भेटूया आता अड्ड्यामध्येच। तर मित्रांनो सकाळ झाली आणि अजून काय आम्ही पोहोचलो ना, रात्री आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झालेला आणि मग आता 8 ते 10 मिनिटात पोहोचू। आणि केसाची अवतार सगळा अवतारच झालाय। तर गाडी परत निघाली आमची, बसतात सर्व आतमध्ये आणि आता जाऊ डायरेक्ट अड्ड्यामध्ये। तर मित्रांनो पोहोचलोय फायनली मैदानामध्ये आणि समोर बघू शकता सगळे गट चालू आहेत आणि इकडे आपली सर्व मंडळी आहेत, हे सर्व आपले मामा आहेत आणि बाकी ते त्यांची सांगायची गरज नाही, ते तर असतातच नेहमीप्रमाणे। आणि आता आलो आम्ही, आपल्या गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला जरा टाईम लागला आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे। समोर बघू शकता तुम्ही पब्लिक फुल आहे, त्या साईडला पण गाड्या आहेत, इकडं पण ते जनरलचं मैदान आहे, ते पण येऊ आपण नंतर। आणि आता पहिला जाऊ मैदानात आणि बघू कुठले कुठले नंदी आलेत ते। आलोय मित्रांनो सुट्टीवरती। गाडी पुढे जाणार आहे बाटली, चला पुढे जातोय। तुफान गर्दी, एक नंबर माहोल, फुल गर्दी। किती गटात आहे इथं पण स्क्रीन आहे। फुल एक नंबर सिस्टम है, ट्रैक सिस्टम, फुल पब्लिक।
पब्लिक आहे. आणि आपण पण चाललो आता पुढं. आता जाऊन निकाल रेषेवरती. सुट्टीचे तर बघितलं 1-2 सुट्ट्यानंतर परत येऊ. पूर्ण दिवस आता आपण इथंच आहे. आणि आता जाऊया वर निकालावर. आणि इथं पब्लिक बघू शकता. सकाळी 8 वाजता 10 गट झालेत आणि इथं पब्लिक फुल हाऊसफुल भरले ट्रॅक. तर मित्रांनो आता आपण चाललोय वरती आणि सर्व बैल आता खाली येत आहेत. बघूया आता कुठली कुठली बैल आपल्याला ह्याच्यात दिसतात. टॉपचं मैदान आणि टॉपची बैल दिसत आहेत मित्रांनो. भरपूर गर्दी आहे. खाली बघू शकता तुम्ही. फुल पब्लिक आणि भरपूर अशी बैल आहेत. एवढ्यांची तर नावं पण आपल्याला पण नाही माहिती. कुठला नाही त्याची अजून अशी आहेत बा. अशीच फुल पब्लिक. चांगला बैल असा एकूदा बघ की त्याचं नाव तरी सांगू शकतो का. तेवढी ओळखू नाही ते. मित्रांनो इकडे बघू शकतो मी. सर्जा खाली चाललाय. वेगाचा शेवट सर्जा. फुल पब्लिक. इकडे अर्जुन चाललाय. पंढरीशेठ फडके यांचा. आतमधून मित्रांनो बघू शकता कळंबीकरांचा शंभू चाललाय. बरेचसे नंदी चाललेत. तुफान गर्दी मित्रांनो. तुफान गर्दी. तुफान पब्लिक. 101 बैल आज बघायला भेटतात. बघू शकता तुम्ही मैब्या चाललाय. मित्रांनो रुस्तम हिंद केसरी मैब्या चाललाय. सोबत त्यांचाच वासरू आहे. मित्रांनो पब्लिकच बघू शकता किती आहे. खालून ते वरपर्यंत एकदम पब्लिकच पब्लिक आहे. एकदम मोठं आज म्हणजे सर्वात बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठं मैदान आज बघायला भेटतंय फॉर्च्युनरचं. आणि इकडून बघू शकता तुम्ही सगळं प्रेक्षक जात आहेत. एकदम मस्त मस्त बैल बघायला भेटतं. एकदम फिटनेसमध्ये. जेणेकरून सर्वांनी आजच्या मैदानासाठी तयारी केलेली होती. आता आपण आलो वरती निकाल रेषेजवळ. मित्रांनो मैदानात एवढी गर्दी आहे ना. आणि खायचे पण एवढे स्टॉल आहेत ना बघू शकता. इकडं मजबूत गर्दी. आता आम्ही पण पहिला पेटपूजाचं बघतो. नंतर आपण आता बैलच बघायला आलोय. आतमध्येच चाललोय. आता इकडून या साईडला जायचं. इकडे चल जाऊ बघू. खायचं बघूयात जरा. गटात पळाली पण आपल्या अड्ड्यांमधला दालच्या भरपूर फेमस आहे. तर बघू आज खाऊन बघूयात. दादू आहे पाठीमागं, मांगे आहे आणि मी. बाकी दोघं ती आपली गेली दुसरीकडे. नाश्त्याची जेवणाची सोय झाली. दादा काय आहे या आवऱ्या डालच्या चालू द्या. एकदम हातात जाम झाली आता. मस्त सकाळ सकाळी दालच्या पुलाव खाल्ला आम्ही. आणि आता चाललोय बैल बघायला. दादा वगैरे गेलाय पुढं. मी पण चाललोय पाठून पाठून आणि दाखवतोच तुम्हाला. बघू शकता सर्व चारी साईड बैलच बैल आहेत आज. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही सुंदर संतोष शेठ तोडकर विटावा ठाणे यांचा सुंदर. आणि इकडे साई. आत्ताच मित्रांनो मागच्या 15 दिवसात पहिली 1 नंबर गेलता. बऱ्याच दिवसातून दिसलाय. इकडे बघू शकता साई. मित्रांनो पंढरीशेठ फडके यांची धावण समोर दिसते आपल्याला. अर्जुन तर आपण बघितला खाली जाताना. इकडे बघू शकता पक्ष्या
सर्जा आणि तिकडं तुफान. तो पण बघूया आपण पुढून जवळून. नाही ना, हा दुसराच आहे. हा कुठला आहे रे? सुंदर. हा सुंदर आहे. तिकडं सर्जा आहे. च्या मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही पप्पाने बघू शकता मामा. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वाटेगाव अंबरनाथकरांचं बादल. एक नंबराचा मंदिर. मित्रांनो समोर बघू शकता वडकरांचं रॉकेट सर्जा 2526 आणि पिंट्या. दीपक शेठ पाटील चिरले आणि काना पाटील यांचा बिनजोड किंग मेहबूब सुद्धा आहे आज मैदानाला. आणि तिकडं शॉटगन मेहरबान. जाऊन बघूया. छोटा पॅकेट बड़ा धमाका. वैभव शेठचा भाऊ पण निघालाय. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही वेगाचा शेवट सर्जा पंचम हिंद केसरी चाललंय पाळण्यासाठी. चालू नाही इथलंच लाव चालू नाही. फुल आवाज आहे एकदम. आता आम्ही पुढे निकाल रेषेवरती आहे. पाठीमागून इथं निकाल रेषा आणि इथंच उभा आहे. इथूनच आता ज्या ज्या गाड्या गटपास होतात गाड्या त्यांची मजा घेतो. 2 पंटर आमचे गायब झाले. सकाळपासून भेटत नाहीत. आता बघू संध्याकाळीच भेटतील वाटतं. आणि फोन तर कोणाला लागतच नाही. पुरी रेंज गायब आहे. फुल पब्लिक. मित्रांनो सुट्टीवर आहे. तुम्ही बघू शकता कंदूरचा राजा आणि आपला घोटचा सर्जाची गाडी झोपलेली आहे. जाऊया पुढे. राजा आणि सर्जा मित्रांनो उत्तम शेठ गवली बदलापूर यांचा हिंदकेसरी रायना पण निघालाय. मित्रांनो 27 हिंदकेसरी सुंदर
आता निघालाय पळण्यासाठी. मित्रांनो राजा निघालाय MM नानाचा आता पळण्यासाठी. त्याला पहिला वासरू असणार आहे. आणि आता गेलेल्या दुसरा 10 गटमध्ये आपला घोटचा सर्जा, कंदूरचा राजा, परत चिमण्या या सर्व गाड्या पास झाल्यात. आता बरेचशी बैल चालली आहेत. आता ही सर्व बैल आताच्या गटासाठी निघाली आहेत खाली. मित्रांनो सिकंदर निघाला 81 खाली पाळण्यासाठी. मित्रांनो तर आपण आता तिघं होतो थोड्या वेळा पहिले आणि थोडी गर्दी झाली तर दादू आणि जो आपला मांगे आहे दोघं पण हरवले. मी पण हरवला. आता बघू कधी भेटतो आम्ही. आता मी पण शोधतोय त्यांना. आता गाड्या खाली चालल्यात तर मी पण खाली जाणार आहे जेणेकरून पहिल्या ज्या स्पॉटवर मी होतो तिकडं आलो. आता बघूया कधी भेटतात ते. तर मित्रांनो फायनली आम्हाला बसायला जागा भेटली आणि आम्ही बघा कुठं बसलोय टेम्पोवरती. आणि इकडं पाठीमागं मैदान आहे आणि गर्दी बघा. या गर्दीमुळेच आम्हाला कुठं जाता येत नाही. इकडे वर मांग्या आणि दादू बसलाय आणि आमचे दोन्ही फिल्डर गायब झालेत आणि हे दोघं पण गायब झालेले मगाशी. पण आता मला भेटलेत. आता मग शोधून आणलंय मी त्यांना बरोबर. आणि आता समोरून आल्यात गाड्या दाखवतो तुम्हाला. या आल्या समोरून गाड्या पळत. ही पब्लिक पूर्ण एकदम राडा राडा. त्यामुळं बोललो वरतीच बसूयात. आणि इकडे बघा जवळ आली गाडी. ही झाली पलापल. छोटा बकासूर. हा छोटा बकासूर गेला ना रे. फुल गर्दी एकदम खतरनाक भरलंय मैदान. तलवार बघायला मिळाला. तर मित्रांनो बघू शकता आजच्या मैदानाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची एंट्री झालेली हेलिकॉप्टरने. ही लँडिंग वगैरे झालेली. मित्रांनो लखन पण आहे. संध्याकाळ झाली तेव्हा लखन दिसलाय मित्रांनो आपल्याला. डबल हिंदी केसरी लखन. तर मित्रांनो आपल्याला आता संध्याकाळ झाली आणि अर्जुन सुद्धा दिसलाय. हिंदी केसरी अर्जुन. एकदम कडक फिटनेस मध्ये. तर मित्रांनो झाले संध्याकाळ आणि अजून भरपूर गट बाकी आहेत. अजून सेमी पण बाकी आहे आणि आमची हालत भरपूर खराब झाली कारण की दिवसभर बाहेरचं खातोय आणि वातावरण इथलं थंड आहे बघा. चेहरा वगैरे पाण्यात धुतला तर फुटला. मागं गर्दी बघू शकता. आणि हे दोन चुके माझ्यासोबत नाही. सॉरी माझे मित्र आहेत. यो माझे मित्र आहेत. सॉरी मंगेश. खतरनाक आहे तो. आणि सकाळपासून तो मला बोलतोय 200 रुपये खर्च केलेत म्हणून. त्याला आता 200 ते 300 झाले त्याच्या अंगावर. आणि हा इकडे बघ भाई, इकडे बघ ना. चला आता सेमीलाच भेटूया डायरेक्ट. अजून बकासूर येणार आहे. बकासूर खाली पळायला गेलाय आणि बहुतेक आपली बैल मोठी मोठी अजून पळायची बाकी आहेत. तर बघूया कधी भेटतील बघायला. भेटू थोड्या वेळात. तर मित्रांनो आलाय आता गट. बक्या लागला. बक्या लागला मित्रांनो. बकासूर लागला. बकासूर 5. बकासूर लागला मित्रांनो. ही गर्दी गेली बघा बकासूरच्या पाठी धावत. ही गर्दी बकासूरच्या पाठी पळत चालली मित्रांनो. बघू शकता गाडी लागली.
ही पब्लिक मित्रांनो बकासूरसाठी धावत चालली आणि हे दोघं बघा अजून नाही धावले. नवीन चेहरा घेऊन दोनदा. तर मित्रांनो गेल्या गटामध्ये गारुंडेकरांचा चिक्या आणि शाकीर भाईचा राजा गटपास झालाय आणि आता आपले भरपूर नामांकित नंदी म्हणजे बकासूर असेल, मथुर असेल, सर्जा असेल, घोटसा चिक्या आहे. परत पंढरी शेटची नवीन खरेदी सर्जा, तो पण बकासूर सोबत पळून म्हणजे गटात बसलेल्या आहेत या गाड्या. त्यामुळे सेमीमध्ये मजा येणार आहे, फायनलला तर एकच नंबर मजा येणार आहे. आणि समोरून गाड्या सुटल्या आहेत आणि एकदम खतरनाक मैदान. अजूनही तेवढीच पब्लिक आहे मित्रांनो मैदानामध्ये, कारण की गट अजून पूर्ण झालेले नाहीत. पाक्या गाड्या आलेल्या दिसत आहेत जोरात, ले स्पीड, एक नंबर यो बोलताना स्पीड. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही हिंदकेसरी अर्जुन चाललाय. बरीचशी नंदी आता जे बहुतेक नंदी अजून बाकी आहेत गट पळायचे, सर्व आता चाललेत. आणि मित्रांनो बघा आपले मित्र भेटले, त्यांना विचारूया बाई अड्डा कसा होता. किती गाड्या होत्या. 1200 गाडीची नोंद झाली, 600 गाडी अजून आणि 800 गाडी दिसल्या. तू कुठला आहे. प्रॉपर आमचं गाव सातारा, जॉबसाठी कोल्हापूर असतं. या भागात हे पहिलंच एवढं मोठं मैदान होतं ना. या अगोदर पण चालतं, फार चालतं हे घेतलं. पण त्याच एका म्हणजे त्याच आयोजकांनी एवढं मोठं मैदान घेतलं, कारण की तब्बल एक फॉर्च्युनर आहेत. माणूस मोठा आहे आणि डबल महाराष्ट्र घेतले. शिंदे साहेबांची साथ आहे आणि चालले. यावर्षी निकाल आहे त्याला 2020. त्यांच्या नावाप्रमाणेच बक्षीसही ठेवले. बक्षीस पण तसं जाईल मोठे फॉर्च्युनर मैदान द्यायचं म्हणजे कुणाचं काम आहे का. 4 लाखाची गाडी आता ते एक सोडून बहुतेक अशा 4 चाक्या त्यांनी ठेवलेल्या. त्यांची गाडी आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील आयोजक, त्यांची गाडी आली. स्वतः तेच आहेत गाडीत आणि आता चालल्यात म्हणजे या लॉटच्या गाड्या सर्व चालल्यात. आदतचे सेमी मित्रांनो निघालेले पाळण्यासाठी. आदतचे सेमी निघालेत. चोपन मध्ये जी एकटे बैलगाडी मालक पाहलेत आपण या ठिकाणी. चोपन मध्ये एकटी कुणाची गाडी पाहिली, तीच लेडीजनं पळवलेली गाडी होती, बहुतेक ती चोपन मध्ये पळवलेली. वेगाचा शेवट पंचम हिंदकेसरी सर्जा पण निघालाय सेमीफायनल साठी. हा चला उचला, पाय उचला, बैलगाडी मालक पाय उचला. सेमीफायनल 1 2 3 4 5 चे बैलगाडी मालक. मित्रांनो मथुर निघालाय आता सेमीसाठी आणि गर्दी बघा तुम्ही त्याच्या पाठी किती गर्दी येते. फुल क्रेज आहे मथुरचा. महाकाल ग्रुप चिंचणीकर आपण या ठिकाणी स्टेज करायचंय. लाडक्या बहिणीच्या निकालात पूर्व सुधीर पाटील तळसंदे कोल्हापूर. विजय बागवे स्टेज बशी यावे. एवढी गर्दी लागली मथुरकडे. साहिल पवार स्टेज जवळ यावे. आला मथुर मित्रांनो. आर्यन गुजरे रेणावीचा गाडी गाडी जवळ यावे. मित्रांनो कळंबीचा शंभू सुद्धा आलाय. संग्राम मोहिते आपण या ठिकाणी स्टेज करायचंय. स्टेजच्या डाव्या साईडला नाशिक कबूलकर. पहिला दावेदार फॉर्च्युनर गाडीसाठी पात्र अतिशय सुंदर
लढत सर्व आहे सेमीवाला 3 मध्ये कोण तिसरा बैलगाडी मालक फॉर्च्युनर गाडीसाठी पात्र अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का निकाली पंच आपल्याला विनंती आहे कॅमेऱ्याची लाईन मोकळी ठेवायचे तुषार पैलवान कॅमेऱ्याच्या दोन्ही बाजू लाईन मोकळी ठेवत आपला कारण निकाल जरा समोर पब्लिक अडवलं तर डोळ्याचं पारणं फेडणारा हा खरोखर डोळ्याचं पारणं फेडलं लायवाले ड्रोनवर काय गाजवलाय बिंदोड क्षेत्रात आणि 3 फेऱ्यात सुद्धा नाव लौकिक करतोय असा बिंदोडचा बेठान बच्चा मथुर होता आणि आर्यन ज्याने स्वतःच्या नावावरती इतिहास करून ठेवलाय असा वेगाचा शेवट सर्जा होता ड्रोनवर दाखवा कारण भावाभावात लढत झाली बबलू दारा निकाल येते सगळ्यांना माहिती आहे कोण कसा आहे ते सेमीफायनल 4चा निकाल आणि निकाल हो थांबा निकाल दिलेला नाही अजून कोणी निकाल दिलाय निकाल कोणी दिला हे निकाल कुणी दिलाय नाही अजून दिला नाही दिलेला दादा दिलेला नाही तुम्ही निकाल तुम्ही सांगायचे थांबा की मग 2 मिनिटं ड्रोन बघू की निवांत निकाल काय गडबड नाही ड्रोन बघू दे सेमी बसतोय कोण होतोय बासवा बैलगाडी मालक फॉर्च्युनर गाडीसाठी पात्र अतिशय सुंदर एक वेगळा आदर्श व्यासपीठ गाड्या सुटल्या मागे या फायनल सुटलं सेमीफायनल कोण सुटलं आणि 2 मध्ये रणसंग्राम चालू आहे कोण होणार फॉर्च्युनरच्या गाडीला वाटचा सुरू आहे सुंदर तर मित्रांनो आता दुसरा गट जो होता बैल दुसरा त्याचे सेमी निघालेत हा पहिलीच गाडी आतमध्ये चालली सर्व बैल आता आतमध्ये येतील आणि ह्याच्यानंतर अजून 5 सेमी होतील आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फायनल होईल गाडी निघाली आपली मित्रांनो हिंदकेसरी लखन सुद्धा निघालाय सेमीसाठी रुद्रा हिंदकेसरी अर्जुन आलाय सेमीसाठी सेमी फायनल 2चा तुम्ही बघितलेला पायाचा तो तरी कलाना जो दिला तो पाय जागेवर आहे ठीक आहे मित्रांनो चिमण्या निघालाय सेमीसाठी हिंदकेसरी घोटचा सर्जा आलेला आहे आणि कंदूरचा राजा आणि हिंदकेसरी घोटचा सर्जा रॉकेट सेमीसाठी निघालेला आहे तुम्हाला जे काय लागणार आहे ते उद्या सांगितलं आम्ही तुम्हाला उद्या फोन करतो आज काय आमच्याकडे शक्य होणार नाही उद्या तुम्हाला आम्ही काय असेल ते सांगतो कंदूरचा राजा गोटचे सर्व समर्थक आलेले आपली कुठं आठवण चला योगा गाड्या बघा कोण राहिले का उचला पाय उचला चला बैलगाडी मालक प्रेक्षकांना करा मैदान मोकळं करा शाकीर भाईचा राजा आणि कारोंडेकरांचा चिक्या आला सेमीसाठी निघाली गाडी खाली जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पण फायनलसाठी सेमी फायनलसाठी सज्ज आहे
प्रत्येकाला वाटतं मी फॉर्च्युनर घ्यावी, पण कुणाला इथं अन्याय होणार नाही. हिंद केसरी सुंदर बॉस प्रशांत फोन केलाय त्या माणसाचं मनापासून धन्यवाद आहे. परंतु आपण स्टेट ठेवूया. छोट्या ड्रायव्हर कोराळेकर सीबी क्रमांक 2 मध्ये गाडी आणायला खाली जायचं. कोराळचा छोट्या मामा विसापूरकरांच्या कार्तिकची पहिलं मित्रांनो दिसत नाही. ज्याला लावलं त्याला विनंती आपण या ठिकाणी जितो या ठिकाणी होतोय पहिला बैलगाडी मालक फॉर्च्युनर गाडी साडी पात्र सेमीफायनल या मैदानातला सुटला आणि संग्राम सेमीफायनल 2चा निकाल आहे. 2 मध्ये सुंदर अशी लढत आणि त्या लढतीचा निकाल 7.5 वरून झालेली गाडी हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज या गाडीचा प्रदान क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली. आणि हिंदकेसरी संतोष जावावेता नगरसेवक हरिश्चंद्र चौधरी यांचा द्वारच्या हिंदकेसरी बकासूर पाला आणि त्याच्यासोबत या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिले ते स्वर्गीय पंढरीचे चलन फडके वीगर फनवेल त्याचबरोबर शिवांतुजा घोरपडे शिवकर यांची नवीन खरेदी सर्जा आणि बकासूर आणि पात्र सुंदर अशी आता गाडी पाहिली सर्जा आणि बकासूरची फुडल्या सेमीफायनल 3 फुडला आणि 3 मध्ये उडायला लागला. सुंदर अशी लढत आहे. तिसऱ्यात निकाल घेतला. आणि सेमीफायनल या मैदानातला 4 बघून आणि 4 मध्ये शेवटच्या बाजी मारी 2000 रुपये गाड्या सुटल्या. सेमीफायनल 5 सुटला आणि 5 मध्ये दुधळा आणि दुधळ्यात 2 होतोय. काशीला सुनीचा बैलगाडी मला खाण्यासाठी पात्र अतिशय सुंदर. लखन मित्रांनो फायनल साठी सज्ज झालाय. कोटचा सर्जा फायनल साठी सज्ज झालाय. बघू शकता तुम्ही. आपल्याला ऑनलाईन 500 रुपये बघताना आपला मोबाईल चेक करा. मित्रांनो बिंजोडचा लाडका मथुर 1001 फायनल साठी सज्ज झालाय पुष्पराज सोबत. आणि गर्दी पाहू शकतात. 1 नंबर अशी गर्दी असते दरवेळेस सर्जाच्या पाठीमागे. आणि आज सुद्धा आहे पब्लिक के साथ पुष्पराज समोर आहे आणि आतमध्ये भाई अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर फायनल साठी सज्ज झालाय. बकासूरचे पण फॅन्स पूर्ण महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत. तर आता राहिले ते फक्त फायनल. मागं वाटून गेलाय बकासूर गेला आपला सर्जा गेलाय. माझं मका कुठली पण गाडी 1 नंबर वगैरे सर्व आपलेच नंतर आपण सर्वांना सपोर्ट करतो. आता राहिले ती फायनल झाल्यावर भेटू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सुटू घरी.